दरम्यान संभाजीनगरमध्ये ज्यांच्या घरावर दरोडा पडला ते संतोष लड्डा कोण आहेत आणि या दरोड्यामागचा घटनाक्रम नेमका कसा आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। घरफोडीचा घटनाक्रम उद्योजक संतोष लड्डा मूळचे बीडच्या अंबाजोगाईचे आहेत। त्यांच्या वाळूज MIDC मध्ये दिशा ऑटो नावाची कंपनी आहे। दिशा ऑटो कंपनी समुद्रात ऑइल आणि गॅस पाईपलाईनसाठी पार्ट्स बनवते। 2004 पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायासाठी ते आले आणि स्थायिक झाले। संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो। मुलाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी लड्डा पत्नीसह 7 तारखेला अमेरिकेत गेले। 15 तारखेला रात्री 1:53 दरोडेखोर घरात शिरले आणि 4 वाजेपर्यंत त्यांनी घर लुटलं। घरात संजय झळके नावाचे त्यांचे चालक होते। बंदुकीच्या धाकावर चोरट्यांनी त्यांचे हातपाय बांधले आणि घरात चोरी केली। दरोडेखोर झळकेंचा फोनही घेऊन गेले आणि काही अंतरावर फोन फेकून दिला। आपली सुटका करून झळके शेजाऱ्यांकडे गेले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली। आणि या दरोड्यानंतर ABP माझानं काही सवाल उपस्थित केलेत, पाहूया। 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी घरात कशी ठेवली? उद्योजकांना आपल्या घराभोवती CCTV कॅमेरेस का लावले नाहीत? घरासमोर सुरक्षा रक्षक का ठेवला नाही? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।